भक्तांनो, तुमच्या वेदना स्वामींना माहिती आहेत. आजचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करेल. ते सुरू करण्याआधी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आता आपण ते जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ अष्टक. वडाखाली बैसला योगी राणा, ज्या पाहता शांती मिळे मनाला. समर्थ स्वामी असे दिव्य शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. स्वामी समर्थ चरणी निष्ठा असेल, स्वामी कृपे सुख मिळेल, चिंता हरेल. चिंतामणी समर्थ स्वामी मांगल्य मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. ब्रह्मांड नायक अजाणुबाहू, यती हा रुडते गळ्यात गुरूंच्या रुद्राक्ष माळा. टिळा चंदनी भारी सतेज कांती कर, भक्त हो स्वामींची भक्ती. आनंदमय रूप सद्गुरु स्वामी यतीचे चिंताता, साठवनिया करा चिंतन स्वरूपाचे. कनवाळू स्वामी गुरुराज घ्या रे, अनुभूती करा भक्त ही स्वामींची भक्ती. असे स्वामींचे नाम समर्थशील मुखे, गरजता आधी व्याधी टाळेल. भक्तावर करी समर्थ अलोट प्रीती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. करिता अखंड स्वामी चरणांची सेवा, मनोज जीवास लाभेल खरा विसावा. स्वामी समर्थ योगेश्वर दत्त मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. जवळी असेल जरी शुद्ध भक्ती, शिदोरी स्मरणार्थ धावूनी समर्थ भक्तास तारी. समर्थ भक्तास भक्तीस भक्ती करा, शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. वाटोय जीवा सजरी, सार्थ नर जन्म व्हावा. जय श्री स्वामी समर्थ मंत्र मुखी म्हणावा. निष्ठेस पाहुनी करी समर्थ कृपेची वृष्टी करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. आणि अशीच आपण नित्य स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि आता तुम्ही हे समर्थ अष्टक ऐकले असेल तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि स्वामी कृपेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी जे तुम्हाला अष्टक सांगितले ते तुम्ही अगदी मन लावून ऐकले तर तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपल्या मनात आणि जीवनात स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे. आणि मनापासून केली की मग स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. स्वामी म्हणत असतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत कधीच होत नसतो. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी सुंदर विचार ठेवा आणि गोड वागणूक ठेवा. पैसा हा कधी येतो आणि कधी जात असतो. जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार आहे. म्हणून कुणालाही भिवू नका आणि कुणालाही घाबरू नका. जेव्हा तुमच्या पाठीवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे मग कुणाला भिण्याची तुम्हाला गरज नाहीये. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभय वचन लक्षात ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुखमय चालू ठेवा. बस एवढंच तुम्ही केले पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी. स्वामी आपल्याला दुसऱ्या रूपात येऊन मार्ग नक्कीच दाखवतात. फक्त ते आपल्याला समजले पाहिजे. आणि ते आपल्याला कधी समजते, जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो आणि स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे आणि त्या स्वामींच्या भक्तीत आपण गुंगून राहिले पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करतील. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा तर दोन्ही सुद्धा तुमच्या शक्ती बनतील. पण तुम्ही इतरांवर म्हणजेच माणसांवर जर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनेल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं.
म्हणून लोकांच्या मागे पळू नका आणि त्यांच्या मनासारखं आपलं जीवन अजिबात जगू नका. अनमोल जीवन आपल्याला देवाने दिले आहे, त्याप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे जगावे. फक्त कुणाचे वाईट करू नये आणि कुणाच्या वाईट दिशेला जाऊ नये, एवढंच आपण केलं पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्य काळात सुख असेल आणि मिळेल, पण धर्म आपला एकच असा सांगतो की मन पवित्र आणि विचार तुमचे चांगले असतील ना, तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही जीवनात समाधानी असले पाहिजे. आणि जो व्यक्ती जीवनात समाधानी असतो त्याच्या घरात सुख हे नांदत असतं आणि सुख हे त्याच्या आयुष्यात येत असतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात स्वतःप्रमाणे जगा आणि प्रामाणिकपणाने कुणाच्या दडपणाखाली जगू नका आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आयुष्यात वावरा. फक्त त्यात एवढंच लक्षात ठेवा, कर्म फक्त चांगली ठेवा आणि नीतिमत्ता चांगली ठेवा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही हमी मी तुम्हाला देतो. कारण माझे तसे अनुभव आहेत आणि स्वामींनी मला भरपूर काही अनुभव दिले आहेत आणि तुम्हालाही स्वामी अनुभव देतील. फक्त मनापासून त्यांची भक्ती करा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही आयुष्याचा निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घाई घेऊ शकत आणि आपण हे निर्णय घेऊ नाही शकत. इकडे एवढं लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय आपले होऊ नाही झाले पाहिजे आणि आपले नेहमी चांगलेच निर्णय आपण केले पाहिजेत. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामी आपल्याला सांगत असतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं आत्मसमर्पण तुम्ही स्वामींना करा. नक्कीच तुम्ही तुमची श्रद्धा एक दिवशी स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुमची श्रद्धा ही मोठी होऊन जाईल. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते आणि पहिला आल्यावरच आपण जिंकत असतो असं कधी होत नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त चांगली करता आली आणि म्हणजे ते आपण जिंकलेले असते आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्कीच होत असते आणि मग त्याप्रमाणे आपण जिंकून गेलो असे समजावे. आणि सर्व लोकांना आयुष्यात मिळत नसते. आपल्याजवळ जे असते त्यात आपण सुखी समाधानी राहिले पाहिजे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असला पण तुमचं मन चांगलं नसलं आणि दुसऱ्याविषयी तुम्ही द्वेष मनात धरला तर तो पैसाही काही उपयोगाचा नसतो आणि तो मातीमोल असतो. म्हणून तुमची नियत कधी चांगली ठेवा आणि मनस्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला कमी पैशामध्येही सुख लाभेल आणि देवावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. एवढंच तुम्ही करा आणि तुम्हाला माहिती असेल ना आणि त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे. पण माहिती नाही तिथे तुम्ही जास्त बोलले तर नक्कीच तुम्हाला त्याचा नंतर पस्तावा येत असतो आणि मग तुम्ही तेथे मौन पाळायला शिकले पाहिजेत. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही, जात तर कर्माचा हिशोब केला जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची कर्म करत असताना नक्कीच घाबला. एक टाइम तुम्ही देवाला घाबरले नाही तरी चालेल, पण तुम्ही मात्र आपल्या कर्माला नक्कीच घाबरले पाहिजे आणि एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात घ्या, हातात हात घेतल्या तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. म्हणून तुम्ही दोन्ही हात जोडून स्वामींची भक्ती करा आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत होते. जसा स्वामी आपल्याला त्यांचा हात मदतीसाठी देतात आणि पुढे करतात. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून स्वामी तुमच्यासाठी अनेक हात समोर आणत असतात आणि ते त्यांचं रूप दाखवत नसतात, ते वेगळ्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. फक्त ते समजण्याची शक्ती आपल्यात हवी आणि आपल्याला ते समजायला हवे. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. म्हणून
कधी समाधानी राहायला शिकले पाहिजे. आणि जो समाधानी असतो तो नक्कीच सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो. म्हणून तुम्ही जीवनात कधीही सुखी आणि समाधानी असायला शिकले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. चूक महत्वाची असेल तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला विसरून जायचं आहे. आणि व्यक्ती महत्वाची जर असेल ना, तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यामधून मिळाले असेल. म्हणून कधीही व्यक्ती जपायला शिका. आणि जर चुका असतील तर मग त्या चुकाही सुधरवायला शिका. आणि नक्कीच त्यांना तुम्ही एक मौका तरी देऊन बघा. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. आणि तुमच्या डोक्यात जर कितीही अतिविचार चालले तरी तुमची कामं ही रखडलेली असतात. आणि मग ती कामं करण्यासाठी कुणीच येणार नाही. ती तुम्हाला तुमचीच करावी लागतील. एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ती कामं आपली वेळेवर करत राहा आणि हसत राहा आणि सुखी आणि समाधानात राहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मनासारखं होत नसेल तर राग तुमचा नक्कीच वाढेल. आणि तो वाढलाच पाहिजे. हे साहजिक गोष्ट आहे. मनासारखं झालं की हाव आपली वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून जास्त अपेक्षा ठेवल्या तर मन मात्र आपलं तुटत असतं. आणि तेव्हा आपण देवाचा धावा घेत असतो. पण देव आपल्याला सांगत आहेत की तुम्ही अपेक्षा कमी ठेवा. आणि नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्यात तर तुम्ही सुखी समाधानाने जीवन जगू नक्की शकाल. नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक ठेवले पाहिजे. कुणी कितीही फसवले ना, तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वामींशी प्रामाणिक राहतो त्याला सर्व काही स्वामी देतात. फक्त स्वामींशी आपण एकजूट आणि प्रामाणिक राहिले पाहिजे. एवढंच आपण केले पाहिजे. मित्रांनो, एक करा की तुम्ही तुमचं मन निर्मळ नक्कीच ठेवा. आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना, की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. नाहीतर मग आपली परिस्थिती वाईट आहे आणि आपण दुसऱ्यांचे पण वाईट इच्छितो तर मग आपलंही नक्कीच वाईट होणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या विचारांवर ताबा मिळवा. आणि विचारांवर ताबा मिळवला की नक्कीच दुसऱ्याचे तुम्ही चांगले विचार करू शकाल आणि दुसऱ्यांविषयी चांगले बोलू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथेच आपल्याला सर्व काही ठेवून जायचे आहे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र नक्कीच दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की पैशांपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणुसकी जपली पाहिजे. आणि कुणी तुमच्या समोर आरडाओरडा करत असेल तर नक्कीच त्याला मदत केली पाहिजे. आणि तुमच्याकडे कोणी मदतीची हाक मारत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. म्हणून जो विश्वासघाती असतो त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. कारण तो विश्वास तुमचा एक ना एक दिवस तो नक्कीच मोडेल. आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच पस्तावा होईल. म्हणून तुम्ही व्यक्ती निवडताना आणि तुमच्या आयुष्यात व्यक्ती वावरताना जे व्यक्ती निवडता त्यांच्याकडे तुम्ही निर्भयपणे लक्ष ठेवले पाहिजे. आणि त्यांना निवडताना तुम्ही लक्ष देऊन निवडले पाहिजे. एक लक्षात घ्या, निवड आपली चुकीची ठरू शकते, पण मग नंतर तुम्ही त्या गोष्टीचा बोध घ्या आणि त्यातून शिका. आणि नक्कीच त्या माणसापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज न उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःख रूपी फळे ही भोगावीच लागतात. आणि ती भोगावीच लागणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही खोटं काम करू नका आणि कुणाला लुबाडू नका. आणि जर तुम्ही लुबाडलं तर एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही हे काम करत आहेत हे कुणाला समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे मात्र चुकीचं आहे. ते स्वामींना सर्व काही कळत आहे. म्हणून कोणाला खोटे बोलू नका आणि खोटे कर्म करू नका. स्वामी सर्व काही बघत असतात आणि या कर्माचे फळ स्वामी तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींकडे कितीही पाया पडलात तरी स्वामी तुम्हाला या कर्माचे फळ माफ करणार नाहीत. हे तुम्हाला मिळूनच राहील.
म्हणून कर्म करताना चांगले नक्कीच करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला ना मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि स्वामींनी तुमची निवड केली आहे यासाठी असे समजा. कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतात ज्यांच्यात ती करण्याची धमक असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून तुम्ही जर कष्ट करत आहात तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस नक्कीच येतील. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस येतील. आणि स्वामींवर ज्याचा अढळ विश्वास असतो आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती जे लोक करतात त्यांना स्वामी चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागतो, पण स्वामी तुमचे प्रारब्ध हे मिटवून टाकतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस आणतात. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यावर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच धात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही निर्मळ मन जे लोकांचं असतं ना त्यांच्यासोबत सोबत केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत नातं टिकवलं पाहिजे. कारण ती लोक शेवटपर्यंत आपली साथ देत असतात आणि कधीच आपल्याला सोडून जात नसतात आणि ते आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक राहत असतात. कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर, सन्मान आणि माणुसकी असते आणि ते नक्कीच आपण यशस्वी झाल्यावर आपली पाठ थोपटत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेच. आणि तसेच आपले स्वामीही आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला म्हणत असतात, बाळा तू 1 पाऊल पुढे ठेव, मी 100 पावलं तुझ्या पुढे ठेवीन आणि नक्कीच तुला पुढे घेऊन जाईल. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये. कारण जो व्यक्ती शांत आणि त्याचं मन अगदी स्थिर असतं नक्कीच तो व्यक्ती जीवनात अगदी सुखी असतो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. म्हणून तुम्ही माफ करत चला आणि कोणी चुकलं असेल तर नक्कीच त्याला माफ करा आणि त्याला त्या गोष्टीची नक्कीच लाज वाटेल आणि तो तुमच्याकडे परत माफी मागायला येईल. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लाभेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. म्हणून दोन्ही गाड्याचे दोन्ही चाकं जर चालतील तेव्हाच गाड्या पुढे चालत असतं. मग तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं आहे की एका नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू त्या नाण्याला हव्या असतात. त्याचप्रमाणे नाते हे दोन्हीकडून तुम्ही टिकवले पाहिजे आणि दोघी लोकांनी ते समजून घेतले पाहिजे. तरच नाते हे पूर्णपणे टिकत असते आणि पुढे जात असते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नाती जपायला शिका आणि माणसं जपायला शिका आणि माणुसकी अंगात बाणवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटेही दाखवतील बरं. मग हे स्वीकारावं लागते. क्योंकि जब तक हे जिंदा तब तक हे आपली निंदा. म्हणून निंदा तर लोक करत राहणार आणि आपण काहीही केले तरी ते बोलणार. आपले चांगले झाले तरी बोलणार आणि वाईट झाले तरीही बोलणार. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला काही फायदा होत नाही, उलट आपला तोटाच होतो. आणि आयुष्याच्या शेवटी आपण म्हणतो, मला मनासारखं जगायचं राहूनच गेलं आणि माझं पूर्ण आयुष्य लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यात निघून गेलं. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना मित्रांनो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसते बरं. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं. कारण समोरचा व्यक्ती सुद्धा कष्टाने कमवत असतो आणि कष्टाने खात असतो. मग तुम्ही त्याला लुबाडून जर खाल्लं तर नक्कीच एवढं लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्या कर्माची तशीच फळं स्वामी तुमच्याकडून वसूल करून घेतील आणि तसंच तुम्हाला पुढे भोग आणतील. एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून कुणाचं काही फुकटचं खाऊ नका. आपल्या स्वकष्टाने जे कमावलेलं असतं त्याच्यावर तुमचा हक्क आहे ना, ते तुम्ही बिंदासपणे खा आणि त्याप्रमाणे सुखी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि चांगला उपयोग केला की नक्कीच तुम्हाला फळंही चांगली मिळतील. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेच सत्य आहे. आणि जो माणुसकी जपत असतो त्याला सर्वजण नमस्कार करत असतात. आणि म्हणून त्याच्या अंतविधीला सुद्धा किती लोक असतात याच्यावर तो माणूस किती चांगला होता हे ठरत असतं. आणि जीवन जगताना तुम्ही किती माणसं कमावलीत हेही चांगला व्यक्ती दाखवून देत असतो. म्हणून तशीच माणसं जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे आणि चांगलं माणसं जपायला शिकली पाहिजेत.
एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नक्कीच असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न करत राहा, वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. तर बांबूचे झाड जसे 4 वर्ष 5 वर्षापर्यंत थोडंही वाढत नाही, पण 4-5 वर्ष झाले की ते एवढं वाढतं, एका वर्षात एवढं वाढतं की मग त्याला जराही स्पीड कमी होत नाही आणि ते झाड खूप मोठं होत असतं. आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ स्वामी देऊनच राहतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. आणि म्हणून तुम्ही जे रोप लावत आहात आणि तुम्ही जे आज कष्ट करत आहात, ते आपण समजू की तुम्ही आता रोप लावत आहात, म्हणून त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट कालावधी नक्कीच लागत असतो. आणि तो कालावधी तुम्ही तोपर्यंत थांबले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लगेच कोणतीही गोष्ट भेटणार नाही, म्हणून कष्ट तर केलेच पाहिजे. आणि हा कष्टाचा काळ आहे असे समजून आपल्याला सुख पुढे प्राप्त होईल असे समजून तुम्ही पुढे आयुष्यात चालत राहा. जोपर्यंत गरज असते ना, तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा नक्कीच केला जातो. एकदा का गरज संपली ना तुमची, की निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून एक लक्षात घ्या, जो व्यक्ती गरजेपुरता तुमच्या कामात येत असेल आणि तुमच्या कामाला बोलवत असेल ना, आणि तुम्हाला बोलत असेल ना, तर नक्कीच त्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. आणि गरजेपुरता असे व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच सोबत नाही राहिले पाहिजे आणि लांबच तुम्ही त्यांच्या राहिले पाहिजे, एवढंच लक्षात घ्या. म्हणून तुमची निंदा ते नंतर करणारच आणि अशा निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं. आणि तरच तुम्ही सुखी आयुष्य आनंदात जगू शकता, एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुम्हाला ते वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. मग तुमच्या मनाला किती वाईट वाटेल याचा अंदाज तुम्ही घेतला आहे का? आणि नक्कीच तुम्ही याचा अंदाज घेतला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला ना तर नाती टिकवण्यासाठी फायदा होतो. म्हणून कुणासोबतही वाद करू नका आणि जीवनाचा स्वाद घ्या आणि सुखी आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. कोणासोबत वादावादी केल्याशिवाय आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कोणासोबत वादावाद करू नका. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो ते जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, एवढं लक्षात घे बाळा, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले ना, त्यातील एक कणही मला कमी अजिबात करता येणार नाही. म्हणून तुझे कर्म सुंदर कर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. कुणाचं मी वाईट होऊ देणार नाही आणि कुणाला तुझं वाईट करू देणार नाही, एवढं लक्षात घे. मी तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहील. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात आणि पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सत्कर्मी माणूस बना आणि सत्कर्म करा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि देव सर्व काही बघत असतो आणि ऐकत असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जो समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्याला बोलू द्या आणि त्याला जेव्हा समजेल की आपलं चुकलेलं होतं, तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येईल. आणि मग अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे. देवा, सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळ जीवन, नित्य करावे तुझेच पूजन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी राहा. असेच आम्ही तुमच्या चरणी मस्तक टेकून तुम्हाला मागतो. आणि एवढंच तुम्ही आम्हाला दान द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कारण तुम्ही ज्या दिवशी स्वतःशी स्पर्धा करता त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कमी ह्या आठवतात आणि त्या समजतात. मग तुम्ही त्याच्यावर जसं काम कराल तसं तुम्हाला पुढे यश हे मिळत जात असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध असतं ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची अजिबात तुम्हाला गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ असावी लागते. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला काही टोचू पण देणार नाही. स्वामी आपल्याला सांगत असतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे
आणि त्याच्या मनाचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय एवढं लक्षात घ्या. आणि ते मी तुमच्याकडून व्याजासह परत करीन. म्हणून एक लक्षात तुम्ही घेतले पाहिजे की कर्म करताना स्वामींना नक्कीच घाबरा एवढं लक्षात घ्या. आणि स्वामींचा चेहरा आपल्या चेहऱ्यापुढे आणा आणि बघा, तुम्ही नक्कीच सत्कर्मी माणूस होऊन जाल आणि तुमच्यामधील सगळा द्वेष, अहंकार आणि राग निघून जाईल. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कोणतीही असू द्या, फक्त हार मानू नका. आणि जोपर्यंत जीवन आहे ना, तोपर्यंत जगण्याची आशा कधीच तुम्ही मित्रांनो सोडू नका. भिवू नका. मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे एवढं अभयवचन मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला घाबरण्याची अजिबात कसलीच गरज नाहीये. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार अनमोल ठेवा आणि तुमचे विचार चांगले ठेवा. नक्कीच मी तुमच्या पाठीशी सोबत तुमच्या आयुष्यभर राहील. म्हणून ज्याचे विचार चांगले त्याच्या मागे त्यांनी भक्ती देवाची केली नाही तरी चालते, पण त्याच्या मागे देव 24 तास उभा असतो आणि देव त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. कारण त्याचे विचार खूप अनमोल असतात आणि दुसऱ्याविषयी चांगले विचार असतात. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. कारण घेतलेला तुम्ही जो श्वास असतो ना, तो सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जास्त मनात ठेवू नका आणि पुढचं आयुष्य जगत राहा. जसे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा लगेच घेतो नवीन श्वास, तसं आपण आयुष्य जगलं पाहिजे. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने लागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने नक्कीच अपमानाला जिंकता येते, मग धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भावना आणि तुमच्या मनातली भावना अगदी निर्मळ ठेवा आणि प्रेम तुमच्या मनात इतकं ठेवा की तुमच्या दुश्मनाला सुद्धा तुम्ही प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि आत्मविश्वास एवढा ठेवा की तुमच्या पुढे कितीही संकट आली तरी तुम्ही असं म्हणा की माझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मी अजिबात घाबरणार नाही. आणि धीर तुम्ही ठेवला पाहिजे, पेशन्स तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढा जास्त धीर तुम्ही ठेवाल तेवढे जास्त यश तुम्हाला आयुष्यात मिळत जाईल. आणि माणुसकी तर तुम्ही मनामध्ये पूर्णपणे ठासून भरले पाहिजे. आणि माणुसकी जेवढी जपाल तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे तुम्ही कोऱ्या कागदावर जरी लिहून घेतलं तरी चालेल, पण तुम्ही माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो व्यक्ती जपतो ना, त्याला देव कधीच त्याची साथ सोडत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका किंवा तुमच्या पीडा ज्या असतील त्या मी दूर करायला तयार आहे. तेही मी दर्शन देईल. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू तुझी नीतिमत्ता आणि तुझे कर्म चांगले ठेव. नक्कीच मी तुझ्या पाठीशी राहीन एवढं मी अभयवचन तुला देत आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. गोष्ट जर चुकीची असेल ना, तर त्याचा नक्कीच विरोध तुम्ही केला पाहिजे. आणि गोष्ट जर चांगली असेल ना, तर नक्कीच त्याला स्वीकारलं सुद्धा पाहिजे. कुणाला छळू नका, खोटे तुम्ही बोलू नका, दुसऱ्यांचं धन कधीच अजिबात लुबाडू नका, कुणावर कधीच जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. एवढंच लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हालाही पुढे ते भोगावेच लागेल. आणि तुम्ही जर छळ करत असाल तर तुमचाही छळ होईल. खोटे बोलत असाल तर तुम्हालाही खोटीच माणसं भेटतील. आणि दुसऱ्याचं धन जर लुबाडाल ना, तर तुमचंही धन एक दिवशी तुमच्या तोंडासमोरून जाईल. आणि तुम्ही जर जळत असाल ना कोणावर, तर तुम्हाला सर्व जळकीच माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील. आणि कोणाचा संसार जर उद्ध्वस्त केला ना, तर तुमचाही संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आणि सत्कर्म करत राहा. नक्की स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी उभा आहे बाळांनो, फक्त तुम्ही निर्मळ मनाने माझी भक्ती करा आणि माणुसकी जपा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. आणि ती माणुसकी जर जपली तर स्वामी आपल्याला जपतात आणि लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात, त्यांच्या कुशीत घेतात आणि करवाळतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या संकट काळात तुझ्या पाठीशी माझा हात असेलच. कोणाच्याही वाईट परिस्थितीत तुम्ही अजिबात हसलं नाही पाहिजे. कारण एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहिलं नाही पाहिजे. आणि दिवस चांगले असो का वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात आणि ते दिवस एक ना एक दिवस सर्वांचे बदलतात. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुणावर उपकार केल्यासारखं बोलू नका आणि कधी कुणाच्या परिस्थितीवर हसू नका. कारण ती परिस्थिती तुम्हाला कधी येऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून
प्रत्येकाला मदत करायला शिका आणि सर्वांसोबत एक नीतिमत्ताने आणि एक विचाराने जगायला शिका. एवढंच तुम्ही मनापासून तुम्ही केलं पाहिजे. लक्षात द्या, देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, जो तुमचं वाईट करेल ना, देव त्याचंही वाईट करेल. आणि तो जर दुसऱ्याचे वाईट करेल ना, तर त्याचंही देव वाईट करेल. पण तुम्ही दुसऱ्याचे चांगले कराल तर नक्कीच देव तुमचा सुद्धा चांगला करेल. आणि तुम्ही दुसऱ्याचे वाईट कराल तर देव तुमचं पण वाईट करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बघता एक गोष्ट लक्षात ठेव, भीती म्हणजे काहीतरी घडण्याची शंका आहे, पण पेट म्हणजे काहीतरी घडवण्याची तयारी आहे. म्हणून भीती नको, पेट घाल. आज मनातल्या त्या सगळ्या भीतीला बाहेर फेक आणि म्हण, माझं आयुष्य मी जिंकणार आहे. तू इतरांसारखा सामान्य नाहीस, तुझ्यात ती ऊर्जा आहे, फक्त ती पेटव आणि ती पेटती ठेव आणि चालत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेव. आणि प्रत्येक गोष्टीत नक्कीच तू स्वामींवर विश्वास ठेवलास तर यश तुझ्या नक्कीच जवळ येईल, हे लक्षात ठेव. स्वामींना आपण एक प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धोणी. आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपण अशीच त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा आणि वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्य हे असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं. आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळं स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधी फायद्याचेच, मग ती झोपीतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीचा भेटलेला नाही आहेस, मला सायंकाळी ये बर का मला भेटायला. माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहेत, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत आणि सर्वांसाठी राहणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाव घेत राहा. हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंत समजू नकोस
आणि श्रीमंती समजू नकोस. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसेल की समज की घर हे श्रीमंत आहे आणि श्रीमंताचं हे घर आहे. एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. काही लोकांना वाटत संपला आता हा आणि उठला याचा बाजार. आणि मग अरे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार. ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखित पण बदलतात एवढं निश्चित आहे. आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात नाही काही ना काही उद्देशानेच आणत असतो. आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एकदा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको. लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्की स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझ्या अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळं तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजमय कांती, अजानुबाहू कोपनी छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग, संकट येऊ दे. आणि तू ज्यांना आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस. मी आहे तुझ्यासाठी आणि मी इथे बसलोय. मी बहु अन्यायी, परी घातले आपुल्या पायी, क्षमा करूनी लवलाई, अभय द्यावे मज दिना. असे स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा. आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. मी आहे ना, काळजी नको करूच बाळा. असं बोलणारी लोक आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत. आणि ते सांगत आहेत, बाळा कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित आम्ही तुम्हाला सांगतो. जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याचे चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तास सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळतो. आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे. आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा त्यांच्यावर काय बीतत असते ते. इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चितच आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही. आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव घ्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी, खूप संकटात आहे हो मी. जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे.
की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच आशेवर लवकर संकटमुक्त करा ना स्वामी, आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा. आणि नवीन पावलावर आणि आमच्या पाठीवरचा जो हात आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा, हा चिंता नसावी. आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे बरं तुझ्यासाठी. आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस. मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो. ते तुलाच कळत नाही, आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्व कळ दिसत असतात. आणि ती माझीच लीला असते. तुमची इच्छा, अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर किंवा वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा. 18 दिवसांची ही सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 किंवा 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे, एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? असे स्वामी म्हणत आहेत. कोणीच नाही. अरे, तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा. दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल. आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे, तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत, आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे, माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा. आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटांचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा. एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा. अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात. त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा. येणारा काळ, वेळ तुझीच आहे, एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी, आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी, तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी, तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहे हेही मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या. कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना, व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाचा अकाउंटमध्ये जात असतं. आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते संकट
तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा. फक्त सेवा करा आणि मनाने करा. तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो, इतरांचे मन दुखावले, द्वेष, मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचं कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा मी काय पाप केलं? अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा. कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळं जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाटेला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी ही आपले आई आहेत. त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाना त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. एवढे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते बरं. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. एवढे मात्र निश्चित आहेत. म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत. एवढे मात्र निश्चित आहे. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते. एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये आणि अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणार आहे. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका,
कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या काळामध्ये निर्णय घेऊ नाही शकत. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, हे त्याचा अर्थ होत असतो आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही ना, त्याविषयी तुम्ही नक्कीच मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच ते समजायला वेळ मिळेल आणि तुम्ही नक्कीच समजाल. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केलेला असतो की नाहीसा होतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना, तो कबूल नक्कीच करा. आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावरून जाल. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. एवढं तुम्ही निश्चित ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले ना मित्रांनो, तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते. कुणाला हात दिला ना तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्य ते शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये नक्की सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहेत. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक नक्कीच तुम्ही विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हेही सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं. म्हणून माणुसकीचं मोल ओळखायला शिका आणि पैशांचं मोल हे खूप मोठं असतं.
आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्यासोबत आहे हे ओळखायला शिका. आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे, असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे. हा कुणावरही येऊ शकतो आणि कुणावरही तशी परिस्थिती येऊ शकते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागते आणि तुम्ही त्याची परतफेड करत राहाल आणि करत राहाल, मग तुम्हाला ते काहीही सुचणार नाही. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात. ती भोगावीच त्याला लागतील. म्हणून ते दुःखरूपी फळे त्याला भोगू द्या आणि आपलं आयुष्य आनंदात आणि खुशीत जगा. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करू नका आणि नको त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्ही देवाला सांगत जा आणि देवाला सर्व काही सांगून तुम्ही देवाकडूनच अपेक्षा ठेवा, कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चुकीची लोक कोणती आणि चांगले लोक कोणती हे जर तुम्हाला ओळखायला जमले तर नक्कीच तुम्ही जीवन जगलात आणि जीवनामध्ये तुम्ही सफल झालात असं त्याचा अर्थ नक्कीच होतो. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि अशी नाती तुम्ही जपून ठेवली पाहिजे, कारण हीच नाती आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थपणे आपल्या सोबत असतात. म्हणून अशा नात्यांमध्ये काहीच कमी नसते आणि अशा नात्यांमध्ये काही आपल्याला गमावं लागत नाही आणि मिळतेच सगळे आणि शिकायला सुद्धा मिळत असते आणि भरपूर काही आपल्याला या नात्यांमधून मिळत असते. यश मिळाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगतील सुद्धा आणि तुम्हाला जेव्हा अपयश येईल ना तेव्हा समजवतील सुद्धा. आणि असेच माणसे जपायला शिका, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती माणसं तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप नशीबवान समजा आणि भाग्यवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असेल ना त्यांनाच देव ती संकट देईल. आणि पण एवढंही निश्चित आहे की देव त्यांना नक्कीच यशस्वी बनवेल आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करून देईल, कारण देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवावर ज्याचा विश्वास असतो ना त्याला संपूर्ण आयुष्यात भरपूर काही मिळत असते. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कुठेच नाहीये. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि गर्वाचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा आणि मन अगदी शांत ठेवा. नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल आणि मार्ग सापडेलही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता नक्कीच सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही सोडू नका.
आणि आपल्या चांगुलपणावरच तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. म्हणून चांगुलपणा जर सोडला तर तुम्ही सर्व काही हरवून बसाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टी परत आठवायला लागतील आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला जीवनात खूप काही त्रास होईल. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 आळणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून काही लोकांपुढे तुम्ही नक्कीच अडाणी बनून राहा आणि आपल्याला काही जमत नाही असं तुम्ही त्यांना सांगा. नक्कीच तुम्हाला त्याहून शिकायला मिळेल आणि त्याहून सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ये आपली निंदा. आणि या स्वामींचा संपूर्ण दिव्य संदेश तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.